पण तो काहीतरी नाचला याच्यात मला समाधान आहे. सर ना आमचंच आहे काय म्हणजे काय मग आता येत नाही मला शिकवायला तुम्ही गाणं. रोजच्या रोज घरी यायचे शिकवायला. कसं शिकवायचं माहितीये? बोल सा रे ग म. तुला आठवतो आपण गावी एकत्र होतो आणि तू वडाच्या झाडाखाली मला भेटायला यायचंस. हा आणि मग तिथे ना राहू दे ना, इकडे कशाला सांगतो? सांगतो नाही, बरं, जास्त नाही सांगत. म्हटलं रेकॉर्ड सगळं नाही सांगत, थोडस तरी सांगावंच लागेल ना. काहीतरी मटेरियल लागतं इकडे. वा बाई वा 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 वा. आम्ही ना तुला सांगतो निलेश, आम्ही ना गाण्यांच्या भेंड्या खेळायचो माहितीये? अरे वा. तुला दाखवू आम्ही कसे खेळायचो. दाखव, ओके चला सा रे ग म प द नि सा. माझ्यावर घ आलं. हा घ. आता मी घ वरून गाणं म्हणणार. ळ आलं तुझ्यावर. Anybody कोणाला येतंय ळ वरून गाणं? मी म्हणून दाखवते ळ वरून गाणं. म्हणा म्हणा बरू. ळ ळ ळ ळ ळ ळ ळ ळ ळ. ळ 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 आलं परत. ण वरून म्हणा ण. अणचं गाणं या जगात असू शकत आहे. कुठलं? हरकत जरा झालं ना तुमचं. बसा बसा काही नाही, हरकत नाही, बसा. चाल मला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे हे काय? माझी मैत्रीण. बरं बसा. संजू आठवतं तुला? नाही. तेच आठवण करून देण्यासाठी बसले मी इथे. बरं इथे येऊन तू सगळ्यांना सरप्राईज दिलंस. तुझ्यासाठी फार मोठं सरप्राईज आणलंय मी. हो हो काय आणलंय? असं कसं? कुठे? काय चाललंय या बाईचं? माझ्या संजूसाठीच आणले ते. काय? कोणालाच माहित नाही, फक्त मला माहित आहे. येऊरच्या जंगलात आम्ही ना ह्याच्यासाठी डबा घेऊन यायचे. अगं बाई काय आणलंय? क्या बात है. काय आणले जरा सगळ्यांना सांगा बाई. चपाती आणि बटाट्याची भाजी. का हे काय आणलंय त्यांनी? सर सर तुम्ही सांगा का बरं हे काय? नाही, बटाट्याची भाजी माझी खूप फेवरेट आहे. ओहो. आणि मी ऍक्च्युली लहानपणापासून खूप जाड आहे ना, तर मला ही बटाट्याची भाजी खूप आवडायची. ओहो. तर आई माझी फक्त माझ्या वाढदिवसाला बटाट्याची भाजी बनवायची. आई ग. आणि त्यानंतर मी बनवली आहे. थँक्यू डार्लिंग. क्या बात. अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. क्या बात है, क्या बात है. लव्ह यू डार्लिंग. सो स्वीट ऑफ यू. तुम्ही इंजिनिअरिंग सोडून इकडे कसं काय आलं? मला ऍक्च्युली ऍक्टिंगचा खूप किडा होता. एक तर माझी आई शिक्षिका, त्यामुळे तिचा एक इगो की शिक्षिकेचा मुलगा इंजिनियर तर झालाच पाहिजे. सो आय फिनिश दॅट इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग झाल्यावर त्यावेळी ना केमिकल इंजिनियरला खूप डिमांड होतं. तर रोज कॉल यायचे रे. नंतर मग मी पोस्टमनला पटवून ठेवलं होतं की जे लेटर्स येतील माझ्या नावाने ते मला द्यायचे. तोपर्यंत मी खूप स्ट्रगल करायचो इंडस्ट्रीत. आणि मी असंच शूटिंग, ज्यावेळी पहिल्यांदा शूटिंग बघायला गेलो ना, त्यावेळी मी असं बघितलं सेटवर एक बहुत स्टाइलिश बंदा सबको ऑर्डर दे रहा था. कार्गोज, सा कॉटन का लूज शर्ट, हॅट, आणि मग त्याच्या हातात
सगळं त्याच्या हातात कैमरा आणि सब लोग उसको दादा यहाँ पे खड़ा हूँ, दादा ये करूँ, दादा वो करूँ. आर्टिस्ट भी आके दादा कैसे हैं, दादा गुड मॉर्निंग. बॉस अपने को ये बनना है. ये कौन है, ये कैमरामैन है, मैं कैमरामैन बनेगा. आणि देन आई डिसाइडेड की मैं कैमरामैन बनेगा. आदर्श, मी जेव्हा जेव्हा यांना स्टेजवरती गाताना बघतो त्या गाण्याला किती वन्स मोर येतात, काय होतं हे खरं मी नाही सांगू शकत शब्दात. आणि आता जर त्या गाण्याच्या 2 ओळी नाही झाल्या ना आदर्श, तर कार्यक्रम संपल्यानंतर मला खूप फोन येतील की तू माणूस आमचा होता आणि तू गाणं का नाही गायला लावलंस ते. तर माझी इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे की जे गाणं म्हणजे खरं तर माणसाला वाटत नाही आपलं कधी ब्रेकअप व्हावं वगैरे, पण ह्याचं गाणं ऐकल्यावर असं वाटतं यार व्हायला पाहिजे, एन्जॉय करता येईल मनापासून. प्लीज सर, आमच्यासाठी 2 ओळी. क्या बात है. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि अमित दादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मनापासून, कारण की हे कंपोजिशन करणं हा एक्सपेरिमेंट होता माझ्यावरही. तुम्ही सगळेजण इथं आलात, मला खूप आनंद झाला. पण एक क्वेश्चन मनात राहिलाय, तो मला विचारायचा आहे सर, की सिनेमा मराठी आहे पण या सिनेमात प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये मी जेवढी गाणी ऐकतो तेवढी माझ्या माहितीप्रमाणे सगळी हिंदी गाणी आहेत, असं का? हिंदी गाणी असण्याचं कारण हे आहे, हा जो प्रिमाइस आहे स्टोरीचा, बेसिकली इट्स अ हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी. हो. तर त्या 2 लँग्वेजेस आहेत आणि त्या 2 लँग्वेजेस एकत्र एकमेकांशी बोलतायत, एकमेकांच्या प्रेमात पडतायत. तर बेसिकली ही प्यारवाली लव्ह स्टोरी आहे ती हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी आहे. त्यामुळे नॅचरली एका कम्युनिटीची लँग्वेज आणि दुसऱ्या कम्युनिटीची लँग्वेज या दोन्ही लँग्वेजचं मिश्रण आहे आणि ते गाण्यातही दिसतं. क्या बात. आणि संगीताला असंही म्हणतो आपण की भाषेची गरज लागत नाही, संगीत पोचतं आणि ते इथे पोचतं, त्याच्यामुळे त्याला भाषेची गरज लागत नाही. थँक्यू सो मच. सगळे कलाकार माझ्या कॅफेमध्ये आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.